नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे. गहू पिकामध्ये जर आपल्याला एकरी 30 क्विंटलपर्यंत जर उतारा काढायचा असेल तर काही महत्त्वाचे नियोजन आपल्याला करावं लागतात. त्याच्यामध्ये मुख्यतः 3 गोष्टी मित्रांनो महत्त्वाच्या आहेत, ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला गव्हामध्ये जर जास्त फुटवा जर भेटला तरच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. तर व्हिडिओला जर नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात ही पाठीमागं आपली जी गव्हाचं आपण जी पेरणी केली होती, आता हिला साधारण 1 महिनाभर झालेला आहे. तर हे जे वाण होतं मित्रांनो, महिको कंपनीचं मुकुट वाण होतं. आपण ह्याचं घरगुतीच बी होतं. मागच्या वर्षी आपण सीडचं बी आणलं होतं, ह्या वर्षी आपण घरचीच पेरणी केली. आता तुम्ही पाठीमागं पूर्ण प्लॉट बघू शकता मित्रांनो. नंबर 1 गव्हाची उगवण झालेली आणि फुटवा सुद्धा झाला आहे आणि ह्याला 1 पाणी देऊन आतापर्यंत झालेलं आहे. आम्ही पहिलं पाणी हे दिलं होतं मित्रांनो गव्हाला, जे होतं हे 15 ते 20 दिवस झाल्यानंतरच दिलं होतं. गहू उगवून आल्यानंतर आम्ही काय पाणी काय दिलं नव्हतं. त्यामुळे 15-20 दिवस पाणी दिल्यामुळे काय झालं, गव्हाला आरामसुद्धा भेटला, विश्रांती भेटल्यामुळे फुटवा सुद्धा चांगला आलेला आहे गव्हाला. आता आपल्याला ह्याला खत व्यवस्थापन काय करायचं, ज्याच्यामुळे एका गव्हाच्या ठोंबामध्ये 50-50 फुटवे दिसायला पाहिजे. आता सध्या जर बघायला गेलं मित्रांनो तर 15 ते 20 फुटवे आपल्या गव्हाला कुठंच गेले नाहीत. तर आपल्याला ह्याचं आता दुप्पट वातावरण करायचं. ज्याच्यामुळे काय होईल, गव्हामध्ये आपल्याला एकरी जे टार्गेट धरले आपण 30 क्विंटलचं, ते आपल्याला साध्य होणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप नियोजन सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, गव्हाला उत्पादन वाढण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात आधी जी गोष्ट आहे, वेळेवर पेरणी ही गव्हाला करायची असते. मग तुमचा बागायती गहू असेल किंवा जिरायती गहू असेल, गव्हाला थंडी सुटायच्या 8 दिवस आधी जर पेरणी केली तर आपल्याला निश्चितपणेच गव्हामध्ये उतारा हा जास्त भेटतो. थंडीचा कार्यकाळ हा गव्हाला जेवढा जास्त भेटेल तेवढेच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ भेटणार, ही महत्त्वाची गोष्ट झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो, पाणी व्यवस्थापन. म्हणजे गव्हाला आपण काय होतं, जुने जे शेतकरी तर किंवा काही जण शेतकऱ्यांना उतारा येत नाही. आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये सरासरी गव्हाचा जो उतारा आहे तो 10 ते 12 किंवा 15 क्विंटल 20 क्विंटलपर्यंत भारी जमीन असेल, जास्त खत दिलं, जास्त खर्च केला तर उत्पादन येतं. आपलं नियोजन मित्रांनो कमी खर्च येतं. तर गव्हाला मित्रांनो पहिलं पाणी कधी पण 21 दिवसाच्या अंतरामध्येच द्यायचं असते. म्हणजे साधारण 15-20 दिवस झाल्यानंतर तुम्ही गव्हाला जर पहिलं पाणी दिलं तर गव्हाला चांगलं आपल्याला उत्पादन आणि फुटव्याची संख्या जास्त भेटते. हे झालं मी दुसरं कारण. तिसरं कारण मित्रांनो, खत व्यवस्थापन. आता गव्हाला खत देताना शेतकरी बंधू काय करतो, पेरणीच्या वेळेसच भरपूर भरमसाठ खतं देतात आणि त्याच्यानंतर तो खतं द्यायला विसरतो. तसं नाही मित्रांनो, गव्हाला ऊसासारखंच म्हणजे अर्ध्या प्रमाणात का होईना गव्हाला भरपूर खत लागतं. पण महागडं खत देण्यापेक्षा आपण स्वस्तामध्ये सुद्धा तेवढा रिझल्ट आणू शकतो. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, गव्हाला मुख्य खतं ज्याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये एकरी 30 क्विंटलची भेटणारी वाढ, त्यामध्ये सगळ्यात आधी आहे मित्रांनो एक युरिया आणि दुसरा आहे झिंक सल्फेट. तर आपल्याला युरिया लागायचा एकरी 1 बॅग, म्हणजे 45 किलोची एकरी 1 बॅग लागणार युरियाची आणि 5 किलो लागणार आहे झिंक सल्फेट. तर हे 2 खतं आपल्याला युरियाला पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला खत द्यायचं आहे. आता हे रान बघितलं असं तुम्ही भेगाळल्यासारखं झाले, असं कंडिशन असतानाच आपल्याला खत द्यायचं. आता खत देताना बी शेतकरी बंधूंना अडचणी येतात की आधी खत द्यायचं, पाणी द्यायच्या आधी द्यायचं की पाणी दिल्यानंतर द्यायचं. तर माझ्या शिफारसीनुसार मित्रांनो, तुम्हाला जर खत द्यायचं असेल आणि ज्याचा आपल्याला 100% जर उपयोग करायचा असेल तर ज्यावेळेस पण, आता तुम्ही बघू शकता काही शेतकरी बंधूंकडून चुका काय होतात, आज खत देतात आणि उद्या पाणी द्यायचं. मग आता काय होतं, युरिया हवेमध्ये उडून जायचं प्रमाण होतं. मग आपल्याला 20 ते 25% युरिया लागू होतो. आपल्याला तसं करायचं नाही. कमीत कमी 60-70% युरिया तरी आपल्याला भेटला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, आता समजा ह्या प्लॉटला आपल्याला पाणी द्यायचं गव्हाला, आता पाण्याची मोटर चालू झाली तर तुम्ही ह्या वाप्याला खत टाकून घ्या. 2-3 वाप्याला खत टाका, लगेच पाणी द्या. म्हणजे जास्तीत जास्त खत टाकल्यापासून 2 तासामध्ये तुमच्या प्लॉटला पाणी बसलं पाहिजे, असं नियोजन करा. नाहीतर युरिया उडून जातो. त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच गव्हाचा उतारा हा आपल्याला जास्त भेटणार आहे. आता हे झालं मित्रांनो खत कसं टाकायचं, युरियाच का टाकायचा आणि झिंकच का द्यायचं, हे कॉम्बिनेशनची माहिती तुम्हाला देतो. काय मित्रांनो, आता युरिया आपल्याला गव्हाला देत असतो, पण शेतकरी बंधूंनी पेरणीने काही जण पेरणी करच्या वेळेस देतात, पण ती पद्धत योग्य नाही. गहू ज्यावेळेस वाफून येतो मित्रांनो, म्हणजे 15-20 दिवस झाल्यानंतर आपलं पहिलं पाणी होऊन जातं. दुसऱ्या पाण्याच्या आधी किंवा पहिलं पाणी दिल्यानंतर किंवा पहिल्या पाण्याच्या वेळेसच तुम्ही गव्हाला एकरी 1 बॅग युरिया आणि 5 किलो जर झिंक दिलं तर गव्हाची वाढ भेटणार आहे आपल्याला चांगली. त्यामध्ये झिंक असल्यामुळे काय होणार आहे, हिरवेगारपणा जास्त येणार आहे, फुटव्यांची संख्या जास्त भेटणार आहे. आणि झिंक मित्रांनो काय होतं, तर ह्या भेगाळ्या जमिनीमध्ये जाऊन बसल्यामुळे मुळांची वाढ आपल्याला चांगली भेटते. हा कॉम्बिनेशन जे मित्रांनो झिंक आणि युरियाचं, हे तुम्ही बघत असाल की पंजाबचे शेतकरी असतील, हरियाणाचे शेतकरी असतील, हे एकरी 30 क्विंटलच्या पुढे उत्पादन घेतात. तर त्यांच्या विद्यापीठाने शिफारस केलेले हे मित्रांनो फॉर्म्युला आहे, तर आपण तो वापरणार आहे. तसं याच्यामध्ये काही शेतकरी काय करतात, ह्युमिक ॲसिड सुद्धा टाकतात 2 किलो किंवा मायक्रो रायझा जे भेटतं पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी, ते सुद्धा टाकतात. पण एवढं काय खर्च करायची गरज नाही. तुम्ही फक्त 5 किलो झिंक आणि एकरी 1 बॅग युरिया हा पहिला डोस द्यायचा आपल्याला पहिल्या पाण्याच्या वेळेस, आणि दुसरा डोस द्यायचा मित्रांनो तुम्हाला गहू ज्यावेळेस तुमचा 50 ते 55 म्हणजे साधारण तिसऱ्या पाण्याच्या वेळेस आपल्याला पुन्हा एकरी 1 बॅग युरिया आणि 5 किलो झिंक द्यायचे. हे 2 खताचे डोस आपल्याला युरियाला द्यायचे.
पहिला डोस लक्षात ठेवा 20 दिवस होऊन द्यायचे, तर आधी मात्र लवकर घाई करायची नाही. पूर्णपणे ज्यावेळेस तुमचे गहू दिसायला लागले, जे पण आता काय होतं काही ठिकाणी गहू ओलीला पडतो, काही ठिकाणी महाग पुढं होतो, मग अशा वेळेस जे कोरडीला गहू पडलेला तो सुद्धा वापरून येतो. म्हणून पहिलं पाणी होऊन द्या, दुसऱ्या पाण्याच्या वेळेस ही नियोजन करा, चांगला उतारा तुम्हाला गव्हामध्ये भेटणार आहे. बाकी ह्याच्यासोबत तुम्हाला NPK द्यायची गरज नाही. 1800 असेल, पोटॅश असेल, कारण की सध्या तर पोटॅशची काही गरज नाही. आणि तुम्ही जर 1800 घ्यायला गेलात ते सुद्धा महाग आहे मित्रांनो, भेटत नाही 1350 रुपयाला. 10-20 खत आज 1900 रुपयाला झाले. एवढं महागडं करण्यापेक्षा 500-600 रुपयामध्ये जर तुम्हाला एवढा सुंदर रिझल्ट जर भेटत असेल तर तुम्ही करण्यास काही हरकत नाही. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ह्याला काही जण म्हणतील की आता आम्ही खत टाकू आधी की तणनाशकाची फवारणी करू, खुरपणी करू, काय करू, तर काही करायचं नाही मित्रांनो. तुम्हाला आधी गव्हाला एक पाणी होऊन द्यायचं. 20 दिवस झालं त्यानंतर ज्यावेळेस पण तुमचं 30 दिवसाच्या आसपास दुसरं पाणी असेल किंवा जेव्हा पण तुम्ही दुसरं पाणी देणार त्यावेळेस हे खत टाकून घ्यायचं. खत टाकून घेतल्यानंतर काय होणार मित्रांनो, गव्हाची तर संख्या आपल्याला फुटव्यांची संख्या जास्त भेटणार. मग जे काय तण येईल वगैरे त्यानंतर पुन्हा तणनाशकाची किंवा व्यवस्थापन तुम्हाला खुरपणीचं असेल ते करा. बाकी फवारणी वगैरे तुम्ही केव्हाही करू शकतात. फवारणीद्वारे तुम्ही गव्हाला, माझा जर बेस्ट पर्याय जर तुम्हाला सांगायचं झालं, फवारणीद्वारे जर आपल्याला युरिया द्यायचा असेल तर त्यामुळे इफ्को कंपनीचा नॅनो युरिया प्लस भेटतो, ज्याच्यामध्ये 20% नायट्रोजन आहे. 2-3 दिवसामध्ये तुमच्या गहू पिकास लागू होतं. आणि इफ्को कंपनीचं नायट्रोजन जे आहे नॅनो DP किंवा नॅनो युरिया, तो तुम्ही फवारणीमध्ये वापरा 1 लिटरला 5 ml प्रमाणे. आणि झिंक EDTA फॉर्ममध्ये येतं, जे 12% येतं, ते तुम्ही 1 लिटरला 1 ग्रॅम प्रमाणे दोन्ही मिक्स करून जरी फवारणी केली तरी सुद्धा तुमचं याच्यासारखा सुंदर रिझल्ट तुम्हाला भेटेल. ज्या शेतकऱ्यांना खत देणं शक्य त्यांनी खत द्या. बाकी मी फवारणीतून सांगितले अशा प्रकारचं नियोजन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता परत भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की गव्हाला सुरुवातीलाच फवारणीमध्ये 19-19 वापरायला पाहिजे की नाही. नक्कीच वापरा मित्रांनो, पण 19-19 पेक्षा तुम्हाला नॅनो युरियामध्ये चांगला रिझल्ट भेटेल. 19-19 तर वापराच, काही हरकत नाही. स्वस्तामध्ये बसतं 150 रुपयाला. नॅनो युरिया सुद्धा मित्रांनो 200 रुपयाला अर्धा लिटरची बॉटल भेटते, त्याच्यामध्ये तुमचं 1 एकरची फवारणी होते. आणि झिंक EDTA भेटतं 12%चं, हे कॉम्बिनेशन ठेवा. 19-19 वाटलं टाकायचं तर टाका, 50 ग्रॅम टाका प्रतिपंपाला, ह्याच्यासोबत मिक्स केलं तरी चालतं. तुम्ही हीच फवारणी घ्या. बाकी गव्हाला मित्रांनो, बाकी बुरशीनाशक काही असेल किंवा एखादं कीटकनाशक फवारणी तुम्हाला जर करायची असेल तर बाजारामध्ये तुम्हाला हमला भेटतं, जे की 1 लिटरला 1 ml वापरलं तरी सुद्धा गव्हावरचे जेवढे पण काय कीड आहेत, रोग आहेत, ते नियंत्रण येईल. आणि बुरशीनाशकामध्ये जास्ती करून काय गव्हावर रोग नसतात तरी सुद्धा तुम्हाला एखादं साप बुरशीनाशक भेटतं बाजारामध्ये, जे 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे जरी फवारणी केली तरी तुमचं बुरशी नियंत्रण होणार आहे. आळी नियंत्रण किंवा कीटकनाशक जे पण आपल्याला पाहिजे तर ते गव्हावरचं नियंत्रण देईल. फुटव्यांची संख्या चांगली भेटेल, गहू हिरवागार होईल. एवढं सगळं उत्पादन तुम्हाला गावामध्ये निश्चितपणे भेटणार आहे. महागडा खर्च करायची गरज नाही. शेतीमध्ये जर तुम्ही जास्त खर्च करताल तर तुम्हाला उत्पादनाचा खर्चाचं गणित जुळणार आहे आणि आपल्याला गहू पीक परवडणार नाही. तसं बघायला गेलं तर नक्कीच गहू पीक परवडतं मित्रांनो, कारण की गव्हामध्ये खुरपणीचा टेन्शन नाही, आपल्याला तणनाशक अवेलेबल आहेत. आणि भरमसाठ खतं जर टाकताल तर तुम्हाला उत्पादन 30 क्विंटल सुद्धा भेटणार आहे. फक्त ज्याला घरी गहू खायचा आहे अशांनी रासायनिक खताचा वापर कमी करा, फवारणीद्वारे नियोजन करा. कारण की आपल्याला जर घरी खायचं असेल तर कॅन्सरचं प्रमाण तुम्ही बघू शकता की वाढायला लागले. आणि जास्त प्रमाणामध्ये तुम्ही रासायनिक खतं देताल तर तुमच्या घरी दुष्परिणाम ते बघायला. तुम्हाला विक्रीसाठी, उत्पादनासाठी गहू करायचा असेल तर रासायनिक खताचे डोस तुम्ही करा. त्याच्यामध्ये पहिला डोस तो असतो पेरणीच्या वेळेस, दुसरा डोस 20 दिवस झाल्यानंतर, पहिलं पाणी झाल्यानंतर, आणि तिसरा डोस 55 ते 60 दिवसाला. असं नियोजन गव्हाला असतं. याच्यापेक्षा वेगळे डोस गव्हाला नसतात. पोटॅशची मात्रा जर तुम्हाला गव्हाला द्यायची असेल तर ती तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकतात. हेच नियोजन करायचं, याच्या वेगळं काही नियोजन करू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.